रात्री 9 नंतर बसस्टँडवर प्रवाशांची संख्या बरीच कमी असते. रात्रीचे 10 वाजले असावेत. राजन विजापूरच्या बसस्टँडवर बसला होता. हैदराबादला जाणारी बस 10:30 वाजता फलाटावर लागणार होती. थोडंफार खाणं झालं होते, त्यामुळे फारशी भूक नव्हती लागलेली. 2 बिस्किटचे पुडे आणि पाणी बाटली सोबत होतीच. तसं पाहिलं तर तो कोल्हापूर जवळच्या कागल या गावचा. आईवडिलांच्या पुण्याईने इंजिनियर झाला आणि नोकरीला लागला. सध्या हैदराबादच्या एका कंपनीत त्याला नोकरी लागली होती. त्यासाठी तो तिथे रुजू होण्यासाठी निघाला होता. ठरलेल्या वेळेनुसार बस आली व सर्व प्रवासी बसल्यावर 11 वाजता निघाली. तो जवळपास 1 तासाहून अधिक वेळ बसस्टँडवर बसला होता. मोबाईल सोबत असूनही खूप कंटाळलेला होता. शेवटी बस निघाली आणि तो थोडा रिलॅक्स झाला. कानात हेडफोन्स होते आणि सोबतीला FM रेडिओवर गाणी चालूच होती. प्रवास सुरू झाल्यानंतर 15-1 मिनिटांनी त्याला झोप लागली. साधारण 11:15च्या सुमारास अचानक जाग आली, कारण रेडिओ स्टेशन बंद झाले आणि खरखर ऐकू येऊ लागली. त्याने रेडिओ बंद केला व पुन्हा झोपी गेला. त्या अंधारात हेडलाईटच्या प्रकाशात त्याची बस सुसाट धावत होती. जणू काही समोर पसरणाऱ्या प्रकाशाला गवसण्यासाठी त्या चिर्र अंधारात गाडीच्या इंजिनचा आवाज शांततेला कापत पुढे जात होता. सकाळी 5च्या सुमारास त्याला जाग आली आणि पुढच्या अर्ध्या तासात गाडी एका ढाबावजा हॉटेलजवळ थांबली. बसच्या कंडक्टरने तेलुगू हेल काढत हिंदीमध्ये सगळ्यांना आवाज दिला, गाड़ी 15 मिनट के लिए रुकेगा, जिसको फ्रेश होना है जाके आओ. राजन देखील खाली उतरला. हॉटेलच्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. एक कडक चहा घेतला आणि सिगरेट शिलगावली. तसं तो कधीतरी सिगरेट प्यायचा. व्यसन नव्हते. आसपासच्या परिसरातील लक्ष फिरवले. त्या हॉटेलच्या आवारात एकूण 6 बसेस उभ्या होत्या. सगळ्या उतरलेल्या प्रवाशांची तीच फ्रेश होण्याची धडपड आणि नंतर चहा घेण्यासाठी. हे सर्व तो पाहत पाहत सिगरेट ओढत होता. पुन्हा कंडक्टरने आवाज दिला, गाडी निकलने वाला है, इस गाडी के लोग आ जाओ. राजन बसमध्ये आला. त्याच्या सीटवर बसताना त्याने चौफेर नजर फिरवली. 4-5 प्रवासी तोंडाचा आ वासून गाढ झोपेत होते. कुठल्या तर एका सीट जवळून लहान मुलांचा टॅं टॅं ऐकू येत होता. एक बाई खिडकीतून हात बाहेर काढून तिच्या नवऱ्याला हाक मारत होती. बसमध्ये येत असलेले प्रवासी त्यांच्या सीटवर बसत होते. राजनही स्थिरावला. आता त्याचे लक्ष त्याच्या शेजारच्या सीटवरील व्यक्तीकडे गेले. त्याला पाहताच तो बावचळला. याच्या शेजारी बसून प्रवास केला मी. तसा तो माणूसच होता, पण चेहरा पाहिला म्हणजे ओमपुरीलाही लाजवेल इतका कृश आणि सावळा, म्हणजे काळाच म्हणा ना. मात्र अंगपिंडांनी धडधाकट रांगडा दिसत होता. पुन्हा एकदा राजनने त्याच्याकडे पाहिले. हे मात्र त्या माणसाच्या लक्षात आले. त्याचा कटाक्षच राजनला खूप काही सांगून गेला. राजन आपला चिडीचूप शांत बसून समोर बघू लागला. काल रात्रीपासून ऐसपैस बसलेला राजन आता जरा घाबरल्यासारखा अंग चोरून बसला होता. हैदराबादच्या बसस्टँडवर गाडी पोहोचेपर्यंत अंग आखडून बसला. जशी गाडी स्टँडमध्ये घुसली, लगेच राजन आपली वर ठेवलेली बॅग घेऊन दरवाजाजवळ आला. खाली उतरताच सुटकेचा निश्वास टाकला. तसं वागण्यासारखं काही झालं नाही. तरी का कुणास ठाऊक त्याला एकदम मोकळेपणा वाटला. बस स्थानकावरच थोडाफार फ्रेश होऊन चहा घेतला आणि ज्या पत्त्यावर जायचे होते त्या ठिकाणी कसे पोहोचायचे हे विचारण्यासाठी त्याने रंगनाथला, म्हणजे नवीन कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला फोन केला. तसं पाहिलं तर सकाळचे 9 वाजले होते. त्याला आधी आंघोळ करायची होती, म्हणजे अंगातील प्रवाशाचा शिनवा कंटाळा घालवायचा होता. तो एखादं लॉजच बघणार होता. तरी देखील त्याने रंगनाथला फोन केला. कदाचित कंपनीने परगावाहून काम करायला येणाऱ्या स्टाफसाठी
राहण्याची सोय केली असेल तर विनाकारण लॉजवर का राहायला जा. 3 रिंग नंतर त्या व्यक्तीने फोन घेतला व तेलुगुतच बोलला, यार एम चेस्तावा. राजनला तर काहीच कळाले नहीं. तो लगेच बोला, मैं राजन बोल रहा हूँ, आपके कंपनी में ज्वाइनिंग करने आया हूँ, सिविल इंजीनियर की पोस्ट पे. मैं हैदराबाद बस स्टैंड पे पहुँचा हूँ, कंपनी के गेस्ट हाउस का पता चाहिए. त्याचं तेलुगू ऐकून तो बावचळला होता. एका दमात बोलला. लगेच कंपनीचा माणूस बोलला, मैं रंगनाथन, तुमको गेस्ट हाउस का पता मैसेज करता और उधर का हमारे सिक्योरिटी का नंबर भी देता. उधर जाके तुम उसको फोन करना, वो तुमको रूम देगा. इतकं बोलून त्याने फोन बंद केला. पुढील 2च मिनिटात त्याला पत्ता आणि फोन नंबर मिळाला. त्या पत्त्यानुसार तो घाटकेसर या जवळच्या गावात आला. एक छोटे गाव होते आणि बस स्टँडपासून साधारण अर्धा तास लागला. तिथे पोहोचल्यावर संस्कृती सोसायटीचा म्हणजेच गेस्ट हाऊसचा शोध घेतला आणि सिक्युरिटीशी बोलून खोली मिळाली. एकंदर गेस्ट हाऊस म्हणजे संस्कृती सोसायटीत कंपनीचा 2 बेडरूमचा फ्लॅटच होता. तिथे अगोदर 5 जण राहत होते, पण तो पोहोचला त्यावेळी सगळे आपापल्या कामावर गेले होते. राजनने त्या फ्लॅटवर आल्यावर पहिल्यांदा आंघोळ करून फ्रेश झाला व नंतर संपूर्ण फ्लॅट पाहिला. तिथे देवघर वजा एका कपाटात गणपती आणि लक्ष्मीसोबत येशू पण स्थिरावले होते आणि एका बेडरूममध्ये जामा मशिदीचा फोटो लावला होता. म्हणजे संपूर्ण भारतच विसावला होता. स्वयंपाकघरात गॅसची शेगडी, 2 सिलेंडर आणि स्वयंपाकासाठी लागणारी जुजबी 2-4 भांडी होती. बाथरूमजवळच्या बेसिनखाली 2 बिअरच्या रिकाम्या बाटल्या होत्या. तसेच सिगरेटची पाकिटे व थोटकं पडलेली होती. एका बेडरूमला बाल्कनी होती. त्याने तिथंही पाहिले तर एक प्लास्टिकची खुर्ची आणि एक कागदाचा बॉक्स होता. कचरा आणि सिगारेटच्या थोटकं आणि दारूच्या 4-5 रिकाम्या बाटल्याने भरलेला. तो पुन्हा आत आला, कपडे घातले आणि ऑफिसला जायला तयार झाला. त्याला आता भूक लागली होती. त्या अपार्टमेंटच्या खाली आल्यावर त्याने सिक्युरिटीकडे हॉटेलची चौकशी केली आणि ऑफिसला कसे जायचे हे विचारले. तो सिक्युरिटी उत्तर प्रदेशाचा असावा. हिंदी व्यवस्थित बोलत होता. राजनने हॉटेलमध्ये साऊथ इंडियन नाश्त्यावर ताव मारला व तृप्तीची ढेकर देऊन बाहेर आला. तिथेच रिक्षा पकडली व ऑफिसला पोहोचला. त्या ऑफिसकडून मिळालेल्या पत्रात संबंधित व्यक्तीचे म्हणजे त्याच्या साहेबाचे नाव होते. तो त्यांना भेटला व आजपासून तो नोकरीत रुजू झाल्याचे सांगितले. त्याचे मॅनेजर साहेब मुरलीधरन म्हणजे एक तमिळ व्यक्ती होता. हा तसं हिंदी बोलताना तमिळ ढब होतीच, पण व्यवस्थित हिंदी बोलायचा. सुरुवातीचे जुजबी प्रश्न झाल्यावर मुरलीधरन म्हणाले, आज तुम ऑफिस के सभी स्टाफ से मिल लो और गेस्ट हाउस पर जाके आज आराम करो. कल तुम्हारे साइट पे ले जाता हूँ. वैसे भी आज मुझे 2 मीटिंग में रहना है, तो आज मैं नहीं जा सकता. राजनला जरा हायसं वाटलं. तोही प्रवासाने कंटाळला होता. थोडी झोपेची गरज होतीच त्याला. तरीही आपणही काहीतरी बोलावे म्हणून त्याने विचारले, सर साइट गेस्ट हाउस से कितना दूर है और कौन सा बिल्डिंग बनाना है, रेसिडेंशियल की फैक्ट्री वगैरह. मुरलीधरन ने सांगितले, गेस्ट हाउस से नज़दीक ही मतलब आधे किलोमीटर के दायरे में है. वहाँ एक पुराना बंगलो है, उसका मालिक उसे होटल बनाना चाहता है. कल हम वहाँ जाएंगे, बंगला का मुआयना करेंगे और उसमें चेंजेस करने के बारे में जो ड्राइंग मिला है उस बारे में बात करेंगे. एवढं बोलून त्यांनी प्रसादला बोलावले व माझे ऑफिसमधल्या सगळ्यांशी ओळख करून द्यायला सांगितले व नंतर कंपनीच्या गाडीने गेस्ट हाऊसला सोडायला सांगितले. प्रसाद त्या कंपनीत ॲडमाइन या पदावर होता. या ऑफिसमध्ये मॅनेजरसह एकूण 9 जणांचा स्टाफ आणि साईटवर असणारा 23 जणांचा स्टाफ होता. आता त्यात राजनही सामील झाला. सर्वांची ओळख झाल्यावर सर्वांसोबत तो जेवला आणि नंतर गेस्ट हाऊसला परत आला. दुपारचे 3 वाजले.
त्याला गेस्ट हाऊसला पोचायला. तो खूप कंटाळलेला होता, त्यामुळे तो तिथे असणाऱ्या एका कॉटवर झोपी गेला. संध्याकाळी साधारण 6:30च्या सुमारास त्याला जाग आली आणि त्या बेडरूममध्ये त्याच्याशिवाय आणखी कोणीतरी आहे असा भास झाला. त्याने संपूर्ण फ्लॅट पाहिला, पण कोणीही नसल्याने त्याला वाटले त्याच्यासाठी ती नवीन जागा असल्याने भास झाला असेल. फ्रेश होऊन बाहेर चहा घेऊन आला व TV पाहत बसला. TV पाहण्यात इतका गढून गेला की रात्रीचे 10 वाजलेले पण त्याच्या लक्षातच आले नाही. त्याने प्रसादला फोन करून विचारले की फ्लॅटवर राहणारा बाकीचा स्टाफ कधीपर्यंत येईल. प्रसादच्या सांगण्यानुसार 11 वाजेपर्यंत सगळा स्टाफ येतो. राजनला भूक लागलेली होती आणि उशीरही खूप झाला होता, त्यामुळे लगबगीने तो तयार झाला व जेवण्यासाठी खाली उतरला. कंपाऊंडच्या बाहेर जाताना त्याची नजर एका कोपऱ्यात खिळून राहिली. त्याने पाहिले स्ट्रीट लाईटच्या खाली एक मुलगा आणि एक मुलगी बाहुल्यांचा खेळ खेळत बसले होते. तो ते पाहत तसाच उभा होता. तेवढ्यात सोसायटीचा सिक्युरिटी आला व त्याने विचारले, साहब आप क्या देख रहे हो, खाना हो गया क्या आपका? सिक्युरिटीचा आवाज ऐकून राजनची तंद्री भंग पावली व त्याला पुन्हा प्रश्न केला, काय म्हणालास? सॉरी क्या कह रहे थे तुम? और सुबह तो तुम नहीं थे. सिक्युरिटीने मगाचाच प्रश्न पुन्हा विचारला. आपने खाना खाया क्या साहब? और उधर ऐसे क्या देख रहे थे कि मेरे जाने का पता भी चला आपको? इधर उधर मत देखिए साहब, और रात को अकेले ना निकला कीजिए. त्याच्या शेवटच्या बोलण्यावर जोर देऊन राजनने विचारले, क्यों? रात को क्या भूत आते हैं कि लोग लूटते हैं यहाँ पे? और मुझे बताओ, यहाँ पे नज़दीक में कई होटल है क्या? खाना खाने जाना है. साहब भूत वूत का तो पता नहीं, मगर यहाँ नज़दीक में एक झोपड़पट्टी है, तो कभी कभार वहाँ के टपोरी लड़के धमका कर पैसे लेते हैं, नशा पान के लिए लूटते हैं, मगर आज तक किसी ने मारा नहीं, सिर्फ धमका कर पैसे छीन लेते हैं. और रही आपकी खाने की बात, अभी तो 10:30 बज रहे हैं, तो यहाँ से 100-150 कदम दूरी पर बुट्टी अम्मा का छोटा होटल है, वहाँ खाना मिलेगा. सस्ता है और अच्छा खाना होता है. एक बुढ़ी औरत चलाती है, इसलिए ज़्यादा लोग जाते नहीं वहाँ. राजन त्या 2 मुलांबद्दल सिक्युरिटीशी काही न बोलता त्या हॉटेलच्या दिशेने चालू लागला. 100-150 पावलं चालल्यावर त्याला छोटेखानी हॉटेल दिसले. तिथे तर एकही गिराईक नव्हते. तरी त्याने हाक मारली, अम्मा, अरे अम्मा, क्या मुझे खाना मिलेगा? त्याचा आवाज ऐकून एक म्हातारी दुडक्या चालीने चालत बाहेर आली. 80-85च्या आसपास वय असेल बिचारीचं जणू. लुगडं नेसलेलं, तेही महाराष्ट्रातील पद्धतीची नऊवारी लुगडं. पदरावर 2-3 ठिगळं जोडलेली होती. केस तर पूर्ण पांढरे, जणू चांदीचे असावेत असे. चेहऱ्यावर आयुष्यात भोगलेल्या चढ उतारांमुळे आलेल्या सुरकुत्या. नजर जराशी कमजोर होत चाललेली. कसंबसं बुटक्या देहाला सांभाळत ती अम्मा समोर आली आणि म्हणाली, कौन है? होटल तो बंद हो गया बेटा, अभी अभी चूल्हा बंद करके अंदर गई थी मैं. अम्मा, मैं यहाँ नया हूँ, आज ही आया हूँ, मुझे यहाँ का कुछ पता नहीं है, तो थोड़ा सा भी खाना, मतलब दाल चावल भी मिल जाता तो चल जाता. ठीक है बेटा, देखती हूँ, थोड़ा रुको, इधर बैठ जाओ. मैं रात में ज़्यादा खाना बनाती नहीं, क्योंकि खाना बच गया तो फेंकना पड़ता है, और खाने को कभी फेंका नहीं करते. हे सर्व ऐकल्यावर राजनला लहानपणापासून ऐकत आलेले आईचे शब्द आठवले. बाळ, अन्न टाकू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न टाकले तर देव शिक्षा करतो. 5-1 मिनिटात अम्मा त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. एक रोटी, थोडीशी पातळ भाजी आणि थोडा भात. देखो बेटा, थोड़ा सा खाना है, इतना चलेगा ना? तुम ये खाना खा लो, मैं तुम्हारे लिए पानी लाती हूँ. सध्या त्यावेळेस एवढं जेवण मिळणं सुद्धा एक योगायोग असावा. राजनने ते सर्व गोड मानून खाऊन घेतलं. अम्मा, इसका कितना पैसा हुआ? बेटा, वैसे तो एक थाली का 50 रुपया लेती हूँ, पर तुम्हें भरपेट खाना नहीं खिला पाई, सो मुझे 30 रुपये दे दो.
राजनने 50 रुपये दिले आणि सोबत 2 सिगरेट घेऊन निघाला. एक सिगरेट ओढत ओढत निघाला, दुसरी अशीच खिशातच ठेवली. तो त्याच्या फ्लॅटजवळ पोहोचताच त्याला ती खेळणारी 2 लहान मुलं आठवली. म्हणून त्याने त्या दिवशी पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. त्याला जरा बरे वाटले. तो फ्लॅटवर पोहोचला. तिथे राहणारा उर्वरित स्टाफ आला होता. त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि एका बेडरूममध्ये तो झोपायला गेला. त्या फ्लॅटवर एकूण 5 जण राहत होते. 2 जण कर्नाटकचे, कृष्णन व गुंडप्पा. आंध्रातील एकटा राजशेखरन. 2 महाराष्ट्रातील, सुरेश व विजय. आणि एक गोव्याचा पीटर. सगळे ओळख वगैरे झाल्यावर आपापल्या कामात गुंतले. म्हणजे कोणी टीव्ही बघत बसले, कोण फोनवर बोलत बसले, तर कोणी बाल्कनीत गेले. राजनने झोपणे पसंत केले. तो झोपला, पण त्याला काही केल्यात झोप येत नव्हती. सतत ती 2 मुलं दिसू लागली. त्यांचाच विचार करत खूप उशिरा झोप लागली. सकाळी साधारण 7:30 वाजता पीटरने उठवलं. अरे राजन, उठो, ड्यूटी पे जाना है ना, आज का पहला दिन है तुम्हारा और आज ही लेट हो जाओगे. राजन उठला आणि घड्याळात पाहिले तर 7:30 वाजले होते. बाकी सगळ्यांचे जवळपास आवरले होते. हा तर आताच उठला, पण पुढच्या अर्ध्या पाऊण तासात त्याने सर्व आवरले आणि तयार झाला. कंपनीची गाडी निघणारच होती. तो लगेच जाऊन बसला. गाडी राजनला ऑफिसला सोडून बाकी सगळ्यांना त्यांच्या साईटवर सोडायला गेली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने मुरलीधरन साहेब आलेत का याचा अंदाज घेतला व लगेच नाश्ता करून आला. मुरलीधरन साहेब आल्यावर त्यांच्या केबिनमध्ये गेला. साहेबांनी त्या हॉटेलच्या कामासंबंधित ड्रॉइंग कालच टेबलवर ठेवलं होतं. त्यांनी राजनला ते समजावलं आणि साईटवर घेऊन जाण्यासाठी बाहेर आले. ते दोघेही त्या बंगल्यावर पोहोचले. तिथे अगोदरच रंगाप्पा नावाचा एक वॉचमन नेमलेला होता. साधारण 50 वयाचा असेल. सावळा होता रंगाने, पण चेहऱ्यावर झुपकेदार मिशा होत्या. अगदी तलवार कट त्याला शोभून दिसत होत्या. हे दोघे पोहोचताच तो आदबीने पुढे आला व मॅनेजरशी म्हणजेच मुरलीधरन साहेबांशी तेलुगूमध्ये बोलू लागला. त्यांनी बोलता बोलता राजनकडे हात करून काहीतरी सांगितले. राजन आणि इंजिनियर ह्या 2 शब्दांवरून राजनने ओळखले की ते याचा त्या वॉचमनशी परिचय करून देत होते. ते सर्व झाल्यावर साहेबांनी राजनला सोबत घेऊन संपूर्ण बंगला दाखवला. किती सुरेख बांधला होता तो बंगला. 3 मजली बंगला. प्रशस्त जागेत चहूबाजूंनी जवळपास 30 ते 35 फूट जागा होती. त्यानंतर 8 फूट उंचीची भिंत चहूबाजूंनी वेढा घालून बंगल्याला सुरक्षित ठेवत होती. आवारात 2 माणसांच्या कवेत मावतील असे 2 पिवळे वृक्ष होते. गगन भरारी घेणारी 5 नारळाचे ताड होते. बाकी छोटी मोठी झाडं झुडपं होती. कुंपणाच्या एका कोपऱ्यात त्याला पारिजातकाचे झाड दिसले. एकही पान नव्हते की जिवंतपणाचे लक्षण दिसले नाही. त्या झाडाकडे पाहिल्यावर प्राजक्ताचा सडा पडलेला होता, तोही ताज्या फुलांचा. राजनला हे नवल वाटलं, पण तो काही बोलला नाही. फक्त साहेबांसोबत त्या बंगल्याची आणि त्या आवारातील पाहणी करत होता. नूतनीकरणाच्या ड्रॉइंगनुसार साहेब राजनला प्रत्येक जागेमधले करावयाचे बदल सांगत होते. बंगल्याच्या सुरुवातीला एक भला मोठा पोर्च होता. तिथेच बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. बंगल्याचा तो मुख्य दरवाजा अप्रतिम असे कोरीव काम केलेल्या सागवानी लाकडात बनवलेला होता आणि त्याचा कडी कोइंडा संपूर्ण पितळ्या धातूचा पिवळा धमक त्या दरवाजावर शोभत होता. त्याच्या चौकटीवर मध्यभागी गणेश मूर्ती कोरलेली होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी. मुख्य दरवाजातून आत आल्यावर एक भला मोठा हॉल होता. जवळपास 45 बाय 35 फुटाचा असेल. उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 अशा 4 खोल्या होत्या. मुख्य दरवाजाच्या समोर एक जिना होता. त्या जिन्याने पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग होते आणि 6-1 फुटावर एकत्र येऊन
पुन्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पहिल्या मजल्यावर पोहोचत होते. ते 2 मार्ग 6 फुटावर ज्या ठिकाणी एकत्र भेटायचे त्याच्या खाली एक दरवाजा होता. त्या दरवाजातून सरळ स्वयंपाक खोलीत जाता येत होते. स्वयंपाक खोली देखील हॉलप्रमाणेच प्रशस्त होती. 8 खुर्च्यांचे डायनिंग टेबल व्यवस्थित बसेल एवढी. त्यात स्वयंपाक खोलीत ईशान्य दिशेला असलेली छोटी खोली म्हणजे ते देवघर असावं, कारण त्या खोलीजवळ जाताच राजनला कर्पूर अगरबत्तीचा सुगंध जाणवला. मन प्रसन्न झालं आणि घरची आठवण आली. त्याची आई देखील पूजा अर्चना करायची तेव्हा अगरबत्ती आणि कापराचा सुवास यायचा. देवघराशेजारी एक छोटी खोली होती. बहुतेक ती सामान ठेवण्यासाठी बनवली असावी, कारण त्या खोलीत कडापा या दगडी फरशीची कपाटासारखी मांडणी केलेली होती. स्वयंपाक खोलीला मागच्या बाजूला एक दरवाजा होता, म्हणजे परसदार होतं. ते तिघंही पुन्हा सुरुवातीच्या हॉलमध्ये आले आणि जिन्याने वर गेले. साधारण 60 ते 70 वर्षांपूर्वी हा बंगला बांधलेला असावा असा राजनने अंदाज बांधला. पहिल्या मजल्यावर पण 4 प्रशस्त खोल्या आणि विशेष म्हणजे प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाल्कनी व स्नानगृह. मुख्य दरवाजासमोर जो पोर्च काढलेला होता तो पहिल्या मजल्यावर एक मोठा टेरेसच होता, ज्या ठिकाणी खालच्या मजल्यावर स्वयंपाक खोली होती. बरोबर तिथेच पहिल्या मजल्यावर अजून एक खोली आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता. दुसरा मजला म्हणजे टेरेस. तिथून बंगल्याच्या आसपासचा परिसर पूर्ण दृष्टिक्षेपात यायचा. संपूर्ण बंगला फिरून हॉलमध्ये आल्यावर साहेबांनी रंगाप्पाला उजव्या बाजूची एक खोली व्यवस्थित स्वच्छ करायला सांगितले व राजनला इथल्या साईट ऑफिसला लागणारी सामग्रीची लिस्ट करायला सांगितले. राजन, ये दाएं बाजू वाला खोली में तुम्हारा साइट ऑफिस बनाओ और बाकी जगह का ड्राइविंग के हिसाब से क्या क्या चेंजेस करना है ये स्टडी कर लो. कल से यहाँ पर काम चालू करना है. फिलहाल जमाल रशीद के 2 लेबर कल सुबह पहुँच जाएगा. एवढं बोलून साहेबांनी खिशातून सिगरेट काढली व पेटवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न असंच म्हणावं लागेल, कारण त्यांच्या माचीसच्या 6 काड्या पेटून गेल्या, पण सिगरेट काही पेटली नाही. जणू कोणीतरी ती प्रत्येक काडी फुंकर मारून विझवत होतं. मुरलीधरनचा सिगरेट पेटवायचा मूडच गेला. त्याने ते सिगरेट पुन्हा तसंच पाकिटात ठेवले, पण माचीसची काडी सारखी विझत होती. हे फक्त रंगप्पाने पाहिले आणि दचकला, कारण तो विडी प्यायचा आणि हा प्रकार त्याच्यासोबत 2-3 वेळा घडला होता. बहुतेक त्याने साहेबांना सांगितले, पण राजनला ते समजले नाही. त्याचं बोलणे तेलुगूमध्ये होत होतं, पण साहेबांनी रंगप्पाच्या तर्कवितर्काला उडवून लावलं व त्याला चोरडले. त्यानंतर साहेबांनी राजनला तिथेच थांबून कामासंदर्भात लक्ष देण्यास सांगितले आणि ऑफिसला गेले. राजनने पुन्हा एकदा संपूर्ण बंगला आणि कंपाऊंड वॉलच्या आतील परिसर पाहायचं ठरवलं. तसं तो वळणार इतक्यात रंगप्पाच्या आवाजाने थांबला. साहब, चाय पीने का है तो आ जाओ. 1 कप चाय पी लो, फिर देखना अपने काम को. इतकं बोलून रंगप्पा गेटच्या बाहेर आला. तिथे जवळच एक टपरीवजा हॉटेल होतं. मध्यभागी एक लाकडी जुनं टेबल होतं. त्यावर स्टोवर चहा उकळत होता. चहाचा एक गोड असा सुगंध तिथल्या वातावरणात तजेला आणत होता. रंगप्पाने 2 चहा सांगितले व स्वतः बिडी पेटवली. तिथे चहा पिल्यावर राजनला थोडी तरतरी आली. तो पुन्हा ते ड्रायव्हिंग घेऊन बंगल्यात शिरला. बंगल्यात मुख्य दरवाज्यातून आत शिरताना एक थंड हवेची झुळूक आली. त्या गार वाऱ्याने अंग शहारलं व एकदम कसं प्रसन्न वाटलं. त्या बंगल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन संपूर्ण अवलोकन केलं. जणू प्रत्येक खोली तिचं स्वतःचं असं अस्तित्व त्याला सांगत होती. तोही त्याप्रमाणे त्या खोलीत फर्निचरची रचना कशा प्रकारे केलेली असावी हा अंदाज बांधत होता. बंगला खूप जुना असल्याने प्रत्येक खोलीत वापरलेल्या आणि ठेवलेल्या वस्तूच्या खानाखुणा दिसत होत्या. प्रत्येक खोलीची पूर्वीच्या खानाखुणा जुळवून झाल्या की तो आता यापुढे करावयाचे बदल कोणकोणते
हे मनात आखू लागला. पहिली पाहुण्याची खोली म्हणजे सध्याच्या बोलीतले गेस्ट रूम, त्याला लागूनच असलेली अभ्यासिका म्हणजे स्टडी रूम. दोन्ही खोली सूर्यप्रकाशाला भरपूर वाव होता. त्याने संपूर्ण खोलीच उजळली होती. मोठ्या प्रशस्त खिडक्या, वारा आणि सूर्यप्रकाश यांना घरात शिरायला पूर्ण मोकळीक होती.